नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप साऱ्या पालकांचे मला कॉमेंट येत आहेत यूट्यूबच्या व्हिडिओवर. तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलाची किंवा मुलीची जन्मतारीख ही आहे, तर तो किंवा ती RTEसाठी ॲडमिशनसाठी पात्र आहे का? तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये वय जे आहे ते कॅल्क्युलेट कसं करायचं हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी तुम्हाला मी सरकारी एक GR दाखवतो. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, प्ले ग्रुप किंवा नर्सरी किंवा इयत्ता पहिलीच्या पूर्वीचे जे काही वर्ग आहेत, तर त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष 3+ वर्ष जे आहे ते असणं गरजेचं आहे. आणि 2026 31 डिसेंबर 2026पर्यंत 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त वय असणं गरजेचं आहे. कोणासाठी? तर प्ले ग्रुप, नर्सरी म्हणजेच पहिलीपासूनचे अगोदरचे जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी. आणि इयत्ता पहिलीसाठी जर तुम्हाला यावर्षी ॲडमिशन करायचं असेल, तर 31 डिसेंबर 2026पर्यंत तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे 6 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणं गरजेचं आहे. आता वय कसं मोजायचं हे देखील तुम्हाला मी सांगतो. तर सिम्पली आपल्याला आपल्या मुलाचे किंवा मुलीचे वय मोजण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. calculator.net ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता. आता इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाची जन्मतारीख जी आहे ती इथे सिलेक्ट करायची आहे. तर आपण इथे जन्मतारीख सिलेक्ट करून घेऊया. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला त्याचं जे वर्ष आहे, जन्माचं वर्ष, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जन्माचं वर्ष टाकल्यानंतर एज ॲट द डेट ऑफ म्हणजेच कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला बघायचं आहे की मुलगा किंवा मुलगी किती वर्षाची होणार आहे. तर आपण 31 डिसेंबर 2026 हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर आपण 2026 हे इथे करून कॅल्क्युलेटरवरती क्लिक करू. एवढं केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, एज जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन आलेलं आहे. 7 वर्ष आणि 12 महिने इथे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही वय जे आहे ते मोजू शकता. इयत्ता पहिलीसाठी मॅक्झिमम 7 वर्ष 5 महिने 30 दिवसपर्यंतचा आतमधील जर विद्यार्थी असेल तर तो ॲडमिशन घेऊ शकतो. यामध्ये ज्युनियर KG, सिनियर KG आणि इयत्ता पहिली यासाठीच ॲडमिशन भेटते. त्यानंतर ॲडमिशन भेटत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.